नमस्कार मित्रांनो, मी विनोद वांदणकर. मित्रांनो, अन्न आणि औषधाच्या सुरक्षिततेबाबत ग्राहकाच्या तक्रारीचे निवारण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने म्हणजेच FDA ने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. प्रशासनाने आता तक्रार नोंदवण्यासाठी एक अत्याधुनिक ऑनलाईन पोर्टल म्हणजेच complaints.mahafda.in हे पोर्टल या ठिकाणी सुरू केलेले आहे. या पोर्टलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. या पोर्टलवर आपण मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत आपली समस्या सांगून AI स्वतःहून ती तक्रार स्पष्ट आणि मुद्द्याच्या स्वरूपात या ठिकाणी तयार करून या ठिकाणी मांडेल. तसेच आपण केलेल्या तक्रारीची स्थिती काय आहे याचं स्टेटस सुद्धा आपण त्या ठिकाणी चेक करू शकणार आहोत. अन्न व औषध प्रशासनाने या ठिकाणी जनसामान्याच्या आरोग्यासाठी हा घेतलेला एक चांगला महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी आहे. मित्रांनो, आता हीच तक्रार ऑनलाईन FDA च्या पोर्टलवर कशी करायची याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर अन्न व औषध भेसळ आढळल्यास त्याची ऑनलाईन तक्रार कशी करायची याचा व्हिडिओ आपण या ठिकाणी बघूया. सर्वप्रथम मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपवरती गुगल या पेजवर या सर्च ऑप्शनमध्ये complaints.mahafda.in ही साईट या ठिकाणी टाका. याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये या ठिकाणी दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही या पेजवर या ठिकाणी येऊ शकता. या ठिकाणी अशा प्रकारची पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या ठिकाणी अन्न व औषध प्रशासन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र हे पोर्टल या ठिकाणी आपल्यासमोर ओपन होईल. या प्रकारचं पेज या ठिकाणी असेल. या ठिकाणी अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र असुरक्षित किंवा भेसळयुक्त अन्नाची तक्रार करा असं या ठिकाणी आहे. उजव्या बाजूला या ठिकाणी मराठी भाषा आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर खाली तक्रार नोंदवा या प्रकारचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो, या प्रकारचं पेज आपल्या समोर ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला साइन इन करायचं आहे. त्याकरता आपला मोबाईल नंबर या ठिकाणी द्यायचा आहे. दिलेल्या बॉक्समध्ये आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि OTP पाठवा यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही दिलेल्या मोबाईलवरती एक OTP येईल. आलेला OTP बॉक्समध्ये या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली पडताळा व पुढे जा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आता या ठिकाणी तुमची माहिती या ठिकाणी द्यायची आहे. अधिकाऱ्यांना संपर्क साधता यावा यासाठी तुमचे नाव या ठिकाणी द्यायचे आहे. तर पूर्ण नाव आपल्याला दिलेल्या रकान्यामध्ये या ठिकाणी टाकायचं आहे. नाव या ठिकाणी टाकून झाल्यानंतर खाली ईमेल ID आपला ऐच्छिक ईमेल ID या ठिकाणी द्यायचा आहे आणि त्यानंतर पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची तक्रार कशाबद्दल आहे योग्य विभागाकडे पोहोचण्यासाठी प्रकार या ठिकाणी निवडा. यामध्ये दोन ऑप्शन आहे, एक अन्न आणि दुसरं औषध व सौंदर्य प्रसाधन. आता यामध्ये मी अन्न यावरती क्लिक करून या संदर्भात तक्रार या ठिकाणी नोंदवणार आहे. त्यानंतर या प्रकारचे पेज या ठिकाणी आपल्या समोर ओपन होईल. या ठिकाणी काय घडले ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तुम्ही या ठिकाणी मराठी, हिंदी, इंग्रजी ही भाषा या ठिकाणी वापरू शकता आणि माईक या ठिकाणी वापरू शकता. माईक मध्ये तुम्ही बोलल्यानंतर या ठिकाणी ती सर्व माहिती या ठिकाणी नोंदवल्या जाईल. आता या ठिकाणी आपल्याला आपला जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर आपला तालुका या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर आपलं गाव, शहर या ठिकाणी निवडायचे आहे आणि त्यानंतर खूण, लँडमार्क, जवळील खूण आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे. आता त्यानंतर या ठिकाणी दुकान आस्थापनेचं नाव, ज्या संदर्भात आपण या ठिकाणी तक्रार करणार आहोत त्या दुकानाचं नाव, त्या आस्थापनेचं नाव आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. आता ही तक्रार नोंदवत असताना लवकर कारवाईसाठी कृपया हे नमूद करा. या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलेले आहे. नेमके काय चुकीचे होते, भेसळ, खराब, एक्सपायरी, बाहेरची वस्तू किंवा आजार झाला. त्यानंतर दुकान, ब्रँड, व्यक्तीचे नाव या ठिकाणी नोंदवायचं आहे. ते कुठे आहे, त्याचा भाग, रस्ता, खूण आपल्याला या ठिकाणी नोंदवायची आहे. कोणते उत्पादन आहे किंवा अन्न पदार्थ कोणता आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर फोटो किंवा बिल आपल्याला या ठिकाणी जोडायचं आहे. तुमच्याजवळ त्याचा पुरावा म्हणून फोटो किंवा बिल आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. तुमची तक्रार लिहा. उदाहरणार्थ या ठिकाणी काल पुण्यातील FC रोडवरील गोकुळ डेअरीतून घेतलेले दूध आंबट आणि फाटलेले होते. हे उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. आता असंच आपल्याला ज्या दुकानाबद्दल आपल्याला या ठिकाणी तक्रार द्यायची आहे असंच आपल्याला या ठिकाणी या रकान्यामध्ये आपल्याला ही तक्रार या ठिकाणी नोंदवायची आहे. त्याकरता इथे एक माईक देण्यात आलेला आहे. त्या माईकवरती क्लिक करून आपल्याला या ठिकाणी बोलायचं आहे. आपण जे बोलू ते या रकान्यामध्ये या ठिकाणी टाईप होईल, या ठिकाणी ते लिहिल्या जाईल. अशा प्रकारे एक अगदी या ठिकाणी सोप्या पद्धतीनं आपण या ठिकाणी बोलून
आपली तक्रार या ठिकाणी नोंदवू शकतो. त्यानंतर मित्रांनो तुमचे स्थान म्हणजे माझे सध्याचे स्थान वापरा. आता या ठिकाणी मॅप दाखवण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणून आपण तक्रार या ठिकाणी नोंदवत आहे त्या ठिकाणी आपल्याला हा नकाशा या ठिकाणी झूम करायचा आहे आणि निश्चित स्थान आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे. या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही हा नकाशा कमी जास्त या ठिकाणी करू शकता आणि आपलं जे स्थान आहे ते या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. स्थान या ठिकाणी सिलेक्ट झाल्यानंतर पुढील टप्प्यात फोटो जोडावा लागेल. उत्पादन, पॅकिंग, बिल किंवा समस्या तो आवश्यक आहे. कारण पुरावा असल्याशिवाय आपण या ठिकाणी तक्रार नोंदवू शकत नाही. आपल्याला फोटो, उत्पादन, पॅकिंग, बिल किंवा समस्या या ठिकाणी लागणार आहे. ती या ठिकाणी आपल्याला त्याकरता आपल्याला पुढे यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी तो फोटो, तो बिल या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे, अपलोड या ठिकाणी करायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो अन्न व औषध यामध्ये कोणी जर भेसळ या ठिकाणी करत असेल तर त्या संदर्भात कशी तक्रार करायची याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे. असेच नवनवीन महत्वपूर्ण माहिती करता या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या संबंधित मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.